जास्त वेळ वाया न घालवता मार्केटमध्ये मिळणारे अगदी त्याच चवीचे व्हॅनिला आईस्क्रीम घरच्या घरी अगदी साध्या सोप्या पद्धतीने कसे करायचे ते बघूया। पण त्याआधी चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा। त्यासाठी वाटीमध्ये इथं मी 1 वाटी दूध घेतलेलं आहे आणि 1 वाटी दुधामध्ये 1 चमचा कॉर्नफ्लॉवर घालून घ्यायचं आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं। म्हणजे या कॉर्नफ्लॉवरच्या सगळ्या गुठळ्या मोडून हे दूध एकजीव करून घ्यायचं। अशा पद्धतीने इथं एकजीव दूध केल्यानंतर हे दूध आपण एका कढईमध्ये घालून घ्यायचं। त्यानंतर यामध्ये चवीसाठी इथं मी 4 चमचे साखर घालून घेतलेले आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखर कमी जास्त करू शकता। आता याला चांगलं मिक्स करायचं आणि लो गॅसवर 3 ते 4 मिनिट आपल्याला असं कंटिन्युअस हलवून घ्यायचं आहे, जेणेकरून हे मिश्रण थोडंसं घट्ट होईल। जास्त वेळ आपल्याला लागत नाही, जवळजवळ 3 ते 4 मिनिटातच तुम्ही बघू शकताय आणि हे झालेलं आहे। आणि हे मिश्रण आता पूर्णपणे थंड करून घ्यायचं। त्यानंतर एका बाउलमध्ये मी 1 वाटी व्हिप क्रीम घेतलेली आहे आणि आता ही क्रीम आपण 1-2 मिनिट छान अशी फेटून घ्यायची। ही क्रीम बनवायला आपल्याला जास्त वेळ लागत नाही, अगदी 2 मिनिटातच ही क्रीम तयार होते। अशा पद्धतीनं आपली ही क्रीम इथं आता तयार झालेली आहे। तुम्ही बघू शकताय की ही क्रीम किती अशी घट्ट झालेली आहे, म्हणजे अजिबात ही क्रीम खाली पडत नाही। अशा पद्धतीने आपली ही क्रीम तयार झालेली आहे। आता या क्रीममध्येच आपण जे दूध बनवलं होतं ते दूध यामध्ये ॲड करायचं। पूर्णपणे हे थंड करून घेतल्यानंतरच यामध्ये घालायचं आणि अर्धा चमचा इथं मी व्हॅनिला इसेन्स घातलेला आहे। आता पुन्हा हे मिश्रण आपण छान असं 1-2 मिनिट छान फेटून घ्यायचं। पुन्हा 1-2 मिनिट फेटल्यानंतर आता आपलं इथं हे बॅटर तयार झालेलं आहे, म्हणजेच आईस्क्रीमचं आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे। आता इथं मी एक अशा पद्धतीचा डबा घेतलेला आहे आणि डब्यामध्ये आम्ही अशा पद्धतीने हे बॅटर सगळं ओतून घेतलेलं आहे आणि फ्रीजमध्ये आपण हे डबा 7 ते 8 तास असाच ठेवून द्यायचा। 7 ते 8 तासानंतर तुम्ही बघू शकता की हे आईस्क्रीम आपलं अशा पद्धतीने छान सेट झालेलं आहे। आता याला एका बाउलमध्ये आपण काढून घेऊया। डब्याचं झाकण लावून 7 ते 8 तास हे फ्रीजमध्ये सेट करण्यासाठी ठेवायचं। अशा पद्धतीने आपलं व्हॅनिला आईस्क्रीम मार्केटसारखं घरच्या घरी अगदी झटपट तयार झालेलं आहे। तर तुम्ही बघू शकताय की आपलं आईस्क्रीम कसं झालेलं आहे। तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला तर चॅनेलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा।